करूया स्वतःच्या वाडीचे हॅलो नाश्ता करूया आणि डायरेक्ट आपल्या मंडळाला भेटूया. आपण आपल्या एरियात जाऊया क्रॉफर्ड मार्केटला आणि मग पुढे ह्यांना येऊन भेटू आपण. आता आपण आपल्या एरियातल्या जुन्या मित्रांसोबत जाऊया. मेट्रोला आहे ना, सुपर पॉईंटला आहेत ना. हा मेट्रोला सुपर पॉईंटला आहे. तुम्ही सुमितला तर बघितलं असेल ब्लॉगमध्ये, दाखवतो मी तुम्हाला. आता जुन्या एरियात खरं मला जायचं होतं तुम्हाला दाखवायला, पण ते काय दाखवायला भेटणार नाही. बघू कधी परत गेलो तर नक्की दाखवतो मी. आता आपण गिरगावमधून सुरुवात करणार, त्याच्यानंतर पुढे लालबाग, दादर नाही करत, गिरगाव सगळं कंप्लीट करतो. त्याच्यानंतर आपण कंप्लीट करतो ते परळ दादर, नाही दादर नाही परळ करतो कंप्लीट अर्ध, आणि मग जातो ठाणा साईडला. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे आठर लावतो ते सगळं तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल. आता 11:30 झालेत दुपारचे आणि 11:30 ह्यावेळी गोविंदास सगळेच लेट आहे सगळ्या ठिकाणी. आयोजकांनी पण अजून मंडप वगैरे एवढं काय बांधलेलं नाही आहे, सो ह्यावेळी थोडेफार लेट आहे. काय घेणार आहेत हे आपल्या एरियातलं जुने आहेत, जे आपल्या एरियातलं मंडळ आहे. फलटण रोड मंडळ 400 सवालच नाही. बघूया पहिले किती लावणार पुरा आपली. 5 तर लावतायत. आमचा विचार चालू होता कुठून कुठून, पण आम्ही यांच्याशी लॉयल असल्याकरता मग इकडेच गेलो. फोटो काढ जुना. चिंतामणी आपण चला होणार होणार होणार. सातचा प्रयत्न शिडी बघून 7चा वाटतोय. भाई तो सिंगल हँडेडला उभा आहे. चल 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 चल.
साहेब चौक गोल्ड पदक या ठिकाणी 7 थरांचे शुभेच्छा सुद्धा प्रयत्न बसणार पुढे या इगल बॉईज पुढे या सर्वप्रथम इगल बॉईज आपण हंडी फोडणार का पुढे या ना चेतन चल आगे व्हिडिओ नंतर काढा कासरे चला आमचा चला आपण आकाश पुढे जा दाढी हात मोठी करा सगळ्यांचा बोलू नका आपण आपल्या एरियामध्ये 9 लावत होतो मगाशी कुलकर्णीला गायवाडीला ते नाही बघू तरी ट्राय करू आता परत तिथे आलं आपल्या एरियातल्या पोरांसोबत होतो एवढा वेळ 3 ठिकाणी आपण 5-5 थर लावले आता आपण आपल्या मेन गोविंदा पथकाकडे जाऊया मंगलवाडी गिरगाव यावेळी 9चा प्रयत्न असेल आपला 9चा बहुतेक ठिकाणी व आपण किती ठिकाणी सक्सेसफुल होतो 9मध्ये पावसाने बरोबर सुरुवात केली आहे 1 वाजला आणि पावसाने सुरुवात केली आहे पाऊस जर थांबला ना तर मजा येईल वाडीच्या इथे लावलाय की नाही बघायला पाहिजे
आठ लावायचे, जरीमरीला आठ लावायचे. बेस लावायला घेतलेत पोरांनी. बेस लावणार. आपण कुलाब्यात आलो आहे. कुलाब्यात पण 8 थरांचा प्रयत्न. 8 लागणार राहुल नार्वेकर यांच्या आरतीला. साई भक्तीबंधू मित्रमंडळ गोविंदा पथक यांच्या कुलाबा शाखेतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आणि मंचावर येऊन आत्तापर्यंत आपण 5 ठिकाणी 8 कडक थर लावलेत. उतरवलेत, चढवले पण आणि उतरवलेत पण. हे आपलीच गँग आहे. आता तर डेस्टिनेशन आहे म्हणजे आताची हंडी आहे ती काळा चौकीला आहे. काळा चौकीवरून मग डायरेक्ट ठाणा. आणि ठाण्यात आपला ह्यावेळी 9 थरांचा प्रयत्न आहे. तो लागतो का? लागणारच, पण आपण बघूया तरी पण. कारण यावेळी 9 थरांसाठीच प्रॅक्टिस केली आहे ठाण्यामध्ये लावायला. आणि 3 हात नाक्याला जी आनंदीची हंडी असते तिथे लावतो आपण 9 थर. आपण आहोत मरीन लाईन्सला, वानखेडे स्टेडियम. आता कुलाबा मार्केटमधून निघालो आणि आता सरळ काळा चौकीला. हा आज पाऊस नव्हता पूर्ण दिवस. गाडी आपण आल्याची नोंद द्या. इथे नाव नोंदवून झालेलं आहे. तरी आपल्या मंडळ आलं असेल तर आपण या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. चला. लालबागला तर गेलो होतो, पण लालबागला कंडिशन नीट नव्हती. जसे आपण गोविंदा लावू शकू अशी कंडिशन नव्हती. खूप चिखल होता, लाल पाणी होतं, सगळं माती होती आणि स्लिप होऊन आपलाच गोविंदा डॅमेज होण्याची शक्यता होती. मग तिकडे नाही थांबलो. आता पुढे चाललो म्हणजे डायरेक्ट आनंद दिघेंच्या हटलीला. पार्क साईड क्रॉस केलं आहे. बसला यायला वेळ लागेल कारण बसमध्ये मोहिनमॅनची मुलं आहेत, बसमध्ये आपली. त्याच्यामुळे आपल्याला जाऊन आपल्याला 3 हात नाक्याला वेट तर करावं लागणारच आहे खूप. पण नशीब पाऊस नाही आहे आणि त्याच्यात एवढी ट्रॅफिक पण नाही आहे. नॉर्मल आहे कारण आम्ही एवढ्यात तर ठाण्यात असतो दरवर्षी बेस लावत. पण यावेळी आम्ही आता 7-7:30 झाले तरी इथेच आहोत आधी. त्याच्यामुळे थर लावायला 8:30 होणार आहे. 8:30 पावणे 9. फ्रीवेला आहे आपण. फ्रीवेला आज तरी ट्रॅफिक नाही आहे नशीब. मित्र आहे या गोविंदा पथकामध्ये शाळेतला. तर सुमितने आम्हाला ऑलरेडी तिकडे न्यायला सुरुवात केली होती किंवा आमच्या एरियातली मुलं पण जायची. तर आम्ही ह्या गोविंदा पथकापासून मागच्या 5 वर्षापासून जातो आहे कंटिन्यू. आता यावर्षी आमच्या एरियातलं देखील आहे, पण आता यांच्यासोबत जात असल्या कारणामुळे आम्ही इकडूनच आलो. तो खूप सुंदर असं लोक मनोरे असतात. आणि बघू जर ठाण्यामध्ये 9चा जर प्रयत्न सक्सेसफुल झाला तर आयुष्यातले पहिले बेस्ट आम्ही 9 बघू आमच्याच मंडळातले. बस नंबर 1 वाईट, बस नंबर 2 म्हणजे बस नंबर 3. 3 आहेत, 3 बस. अंडा अंडा वेगळाच आहे पोरांचा आज. हे सगळे आपली पोरं आहे. आई ठाण्याचा आहे काय काय
हा पाऊस येऊन गेला आहे. तर ठाण्यामध्ये एंट्री केली आहे. आता डायरेक्ट जायचं तीनाथ नाक्याला इथून. हा ठाण्याचा एंट्रन्स. जर तुम्ही मुलुंड साईडून येत असाल तर हा ठाण्याचा एंट्रन्स आहे. मुलुंड मुंबई साईडून येत आहे, मानपूर साईडून तर बघा एंट्री केली ठाण्यात. आता कडक 9 लावायचा प्रयत्न ठाण्यामध्ये. एक्साइटमेंट आहे पूर्ण पोरांना आपल्या. चला त्यांना पकडायला, त्यांना कव्हर करायला पण आपण जरा थोडं प्लीज आपण पुढे व्हायचं आहे. आणि आपलं बदल नसतं म्हणून काय झालं, ठाणेकर आपण आहोत. ठाणेकर असल्याचा अभिमान बाळगा लक्षात घ्यायचा आहे. आणि धर्मवीरांच्या या हंडीमध्ये साक्षात ते शौर्य शिकवलं जातं. 1 2 3 श्वास रोखून थक्क करणारा असा क्षण आहे. हे चित्रे येता डोळा न भूतो पण भविष्य काही होऊ शकतं. अगदी 9-10 कल्पना. पाऊस थांबला पण तुमच्यातला उत्साह अजून भरभरून दिसतोय. 1 2 3 4 5 आणि त्याचं प्रतिबिंब साक्षात आपल्या या इथे उसळलेला तमाम तरुणाईचा हा जनसागर होय. जनसागर झेंडेवाला भारत मातेचा झेंडा आहे. त्यांनी थोडंसं जणू आज अवघा रंग एक होतोय. अवघा रंग एक होतोय. आणि ह्या प्रकारचा रंग आहे सफेद.
डीजे पब्लिक फरमाईश आहे. यायचं गाण्याला